बीड-परळी राज्य महामार्गाचं काम संत गतीने चालू आहे। बीडपासून जरूरपर्यंत काम पूर्ण झालं आहे, मात्र जरूरपासून वडवणीपर्यंत पुन्हा संत गतीने काम झालं आहे। मागच्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं। मुद्दा हा आहे की पावसाचा आणि रस्त्याचा संबंध येतो काय। मात्र हातातोंडाची गेलेली पिकं पुन्हा आता या रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालावर प्रचंड प्रमाणाची धूळ साचते आणि धुळीमुळे पिकांचं नुकसान होत आहे। आतापर्यंत वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला, आता शेतकऱ्यांच्याही मुळावर हे संबंधित कन्स्ट्रक्शन एजन्सी उठली की काय आणि संबंधित गुत्तेदार याच्याकडे लक्ष का देत नाहीत, तर अभियंता जे आहेत त्यांनी याच्याकडे लक्ष घालावं अशी शेतकऱ्यातून मागणी होताना पाहायला मिळत आहे। रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी रस्ता उकडलेला आहे, वाहनांची वर्दळ असते आणि त्याच्यामुळे वाहनांचा निघणारा जो धूळ आहे ती रस्त्याच्या कडेला असलेल्या पिकांवर जाते आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे। एकूणच शेतकऱ्यांनाही हा रस्ता कुठेतरी फटका देणारा पाहायला मिळतो आहे। अनिल घोलड, रयत क्रांतीसाठी बीड।